या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्मृता नमस्तस्यै 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 नमो नमः। ॐ भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। 6 जुलैपासून गुप्त नवरात्र सुरू झाली आहे। ती नवरात्र नवमीपर्यंत आहे। या काळामध्ये अश्विन नवरात्रीमध्ये ज्या सेवा आपण देवीच्या करतो त्या सेवा या गुप्त नवरात्रीमध्ये करायच्या आहेत, पण त्या सेवा कोणालाही बोलून दाखवायच्या नाहीत। दुर्गा सप्तशीचे 14 पाठ किंवा 7 पाठ किंवा 5 तुम्हाला जमतील तसे तुम्ही हा पाठ करू शकता। अगर तुम्हाला दुर्गा सप्तशी पाठ करायला जमत नसेल तर तुम्ही सिद्धकुंजिका स्तोत्र वाचन करू शकता। सिद्धकुंजिका स्तोत्र वाचन केल्याने एक दुर्गा सप्तशीचा पाठ केल्याचे फळ भेटते। त्याचप्रमाणे नवरत्न मंत्र 108 वेळा तुम्ही जप करू शकता। ओम ऐं ब्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। त्याचप्रमाणे कुंकुमार्चन, प्युअर कुंकुमार्चन जे तुम्ही जवळच्या आपल्या दिंडोरी प्रणित केंद्रातून घेऊ शकता। त्या कुंकवाने आपल्याला कुंकुमार्चन ही सेवा करायची आहे। 5 बोटांनी कुलदेवतेचा डाग, कुलदेवतेची मूर्ती, कुलदेवतेचा फोटो किंवा श्रीयंत्र यापैकी कोणत्याही गोष्टींवरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे। 5 बोटांनी श्रीसूक्त म्हणा, प्रत्येक ओवीला स्वाहा म्हणून कुंकू अर्पण करायचं आहे। फलश्रुतीला कुंकू अर्पण करायचं नाही, फलश्रुती हात जोडून म्हणायची आहे। 9 दिवस रोज देवीच्या टाकाला किंवा मूर्तीला किंवा नसेल तर फोटोला 9 वेगवेगळ्या वस्तूंनी अभिषेक करावायचा आहे। त्या 9 वस्तूंची यादी 108 गुलाब पाकळ्या, गुलाबाची फुलं ही लाल कलरची असावीत किंवा तुम्ही पाकळ्याही वापरू शकता। त्याचप्रमाणे 108 शेवंतीची पांढरी फुले ही किंवा त्याच्या पाकळ्या यापैकी तुम्ही काही वापरू शकता, पण ते 108 क्वांटिटीमध्ये हवं। त्याचप्रमाणे एकशे 8 वेलदोडे, 108 लवंग, 108 मनुका, 108 1 रुपयाची नाणी, 108 बदाम, 108 अखंड खारीक किंवा तुकडे केलेले खारीकचे तुकडे आणि 9 म्हणजे कुंकू। सर्वात महत्त्वाचं आहे कुंकू। या गोष्टीचा तुम्ही अभिषेक करून गुप्त नवरात्रीमध्ये सेवा करू शकता। यातील प्रत्येक वस्तू ही अभिषेक केल्यानंतर घरात तुम्ही वापरू शकता आणि जी 1 रुपयाची नाणी आहेत त्याच्या देवांसाठी काहीतरी वस्तू घेऊ शकता। आणि कुंकू जे तुम्ही अभिषेक करण्यासाठी वापरलं आहे ते रोज कपाळाला लावायचे। वरील वस्तूने श्रीसूक्त म्हणून किंवा देवीचा मंत्र म्हणून किंवा मंत्र म्हणत अभिषेक करावा। देवीचा मंत्र आत्ता सांगितलेला नवरत्न मंत्र आणि श्रीसूक्त प्रत्येक ओवीला, म्हणजे श्रीसूक्तामध्ये जी ओवी आहे त्या प्रत्येक ओवीला 5ही बोटांनी कुंकू अर्पण करून स्वाहा म्हणायचे। फक्त श्री हरि ओम हिरण्यवर्णाहि अन्नसूत्रजां चंद्राहिरमे लक्ष्मीजात वेदामः तामजात वेदा लक्ष्मण पगामिनीं मत्स्यमिरान् वन्दे गामच पुरुषाम् अश्वपुररथमध्य हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवीमुपहवे श्रियमां देवजुषत
कास्मोऽस्मिता हरिण्य प्रकारात् राम ज्वलन्तीं तृप्तां तर्पयति पद्यसितां पद्यवर्णातामि उपावे च श्रिये चन्द्रा प्रभसैश्च ज्वलति श्रिये लोके देवजुष्णतां पद्मिनी शरण्यप्रपद्ये लक्ष्मी नाशयतावन् आदित्यवर्ण तप्सजातो वनस्पतिवृक्षस्य फलान् तप्सन्तु महेन्द्रक्षभायलक्ष्मी उपेत्तु महादेव सखा कीर्ते च मुनीनः सरपरदुर्वराष्ट्रीं कीर्तिमुदीरयतु क्षितिपासमलं ज्येष्ठा लक्ष्मीनाशः भूते सर्वनिर्दु मे गुरुवाद गन्धर्वराधुरा नित्यपीठाकृषि ईश्वरी सर्वभूतानां तामि उपाविशति मनसा कामकचवाचा सत्यमशी मयि पशूनां रूपमयि मयि श्रिया यशः कर्दभने प्रजापतमयि संभवकर्णनं श्रीवासिमे कुले मातरं पद्मालिनी आपण श्रीजुंचक वसिमे गृहाने च देवी मातरं श्रीवासिमे कुले आद्रया करण्येष्टि सुवर्ण हेमलिन सूर्य हिरमय लक्ष्मींचात वेदामः आद्र पुष्करणी पुष्टी पिंडला पद्मालिन चंद्र हिरमय लक्ष्मींचात वेदामः होता जात वेदा लक्ष्मण पगामिने अस्यं हिरण्यं प्रभुत गावदाश वंदे पुरुषां यशुच प्रयतो भूत्वा जीवदाद्यहं सुक्तं पंचदशं श्रीकामः सतत जपत फलश्रुति पद्यानां पद्यगुरु पद्याक्ष पद्य समेतन्वय भजसि प्रत्यक्षेण पद्याक्षयेन सौख्यमालाभ्याम् अश्वदाय गोदाय धनदाय महाधनं धनं लभत देवी सर्वकामच्च दैमे पद्यानां पद्यविपद्य पत्रे पद्यप्रिय पद्यदलत विश्वप्रेश्वर कलितो पद संधी सतपुत्र धनं धन्य सुशवदेवरजपरजनमसि माता औषधं करोतु मे धनमग्नि धनवाय धनं श्रेधनवसुं धनमेन्द्र बृहस्पतिवर्णं धनवास्तुं वैनते सोमपिव सोमपिव तत्र सोमं धन सोमेना मे ददातु सुमेना क्रोधना चमसरना लाभना शोभमती भवती कृतपुण्यानां भक्तं श्रीसुखजावि सरसी सरोजसे दोलदार कुशबंध गंधमाल्य शोभ भगवती हरवले मन त्रिभुवनवती करी प्रथम विष्णुपत्नी क्षमादेवी महादेवी मादम प्रिय लक्ष्मी प्रिय सखी देवी नामच्युतवल्लभ महालक्ष्मी देवी विष्णुपत्नी धीमितर्णे लक्ष्मी श्रीवर्चसा ईश्वर माता शोभानमयते धनं धान्य पशु भवतु लाभ दीर्घायती श्री सूक्तम्।